ममत्या चालू यात्रेला चांगली गंमत येणार तर कशी अरे तमाशात भावाभावाची लढत आहे झाली भावाभावाची गेल्या साली जोडी नव्हती का यशवंत आणि राया ती जोडी फुटली आता बोमला आणि मग रे मग काय आपण काय नुसती गंमत बघायची कोण का जिंकलं नाही तर कोण काय हरणार इकडं तुम्ही वा बरं मी आलो झाली का समजी तयार होय समजे तयारी झाली काय रे पुरा बरं वाटत नाही वय जीवाला मग अरे उठ कापड कर बाहेर बघ मैदान कसं फुलून आलंय या आबा आबा हे समजा मला नग वाटतंय नग वाटत अरे काय नग वाटत एकाच आईच्या पोटचा आम्ही दोघं सख्ख भाऊ आणि आम्ही सामन्याला एकमेकांना ऋण उभं राहायचं भावाभावात जुगलबंदी खेळायची नाही आबा मला हे पटत नाही आज यश हारला लोकांनी त्याची हुर्री उडवली तर तुम्हाला आईला मला आपल्या सगळ्यांना काही बरं वाटणार आहे का आबा तुमच्या पाया शपथ मला नको हे सामना खेळा थोडे का भागोबाई सामन्याला जगतोस अरे भावनी समोर बाप बी उभा राहिला तरी मागे नाही सरला पाहिजे अरे का तर यो खेळ आहे हाणामारी नाही ते काय बी असू दे पण भावाविरोध जायला माझं मनच होत नाही बाबा यशाची हार मला माझ्या डोळ्यानं बघवणार नाही ये पक्क कराया तू नका राहूस उभा पर यो सामना होणारच अहो ऐकलं सर तुम्ही बोर्डावर जाणार वय वय जाणार मी बोर्डावर जाणार पायात शेपूट घातल्या पोरानं ऐन मैदानाची अळी माझ्या फळाची अब्रू मी नाही जाऊ देणार या म्हाताऱ्या मनगडात जोर एकदा बघू दे त्याला अहो असं काय करता पोरच्या पोराबरोबर तुम्ही सामन्याला उभं राहता वय वय राहतो ये बघ कलावंताला जात नसती आणि गोद बी नसतं आज म्या बाप तो माझा लिओक नाही म्या एक ढोलकीवाला तो दुसरा ढोलकीवाला बस एवढंच एक ना आता आमच्या दोघा राया अरे राया ऐकलंस का बाप लेखातला सामना परत भावाभावातला सामना परवडला मला त्या ढोलकी मी जातो बोर्डावरती शाबास मर्दा अरे जीत तुझीच आहे जल्लो फुलं उधळती तुझ्यावर खांद्यावर घेऊन हिंद केसीचा काय मिळवत या तुला अरे माझी वाणी खोटी होणार नाही परा माझी वाणी खोटी होणार नाही शेठ पैशाच्या पैशाचं काय केलं बघा माणसं डोक्याला काय काय याप असते तुमचं आपलं पैशाच्या पैशाचं हो गणपत शेठ साक्षीच्या पैशाचं काय केलं ते बोला हो याचा सामना हरू द्या त्याची बोट तुटू द्यात ठरल्या पैसे जास्त पैसे देतो माझा विश्वास आहे का नाही तुमचा मग हा बर ठीक आहे काय बी करा बरं एवढं काम कराच तुम्ही काय बी काळजी करू नका ती जिम्मेदारी माझी
काय सर मी तुम्हाला म्हटलं होतं ना काहीतरी ते माय बापू एवढा तो हे असं माय बापू माझी पाठ लागली जिबेरीला माझा भाऊ यशवंत त्याची जीत झाली माझी हार झाली त्याची जीत मंजूर आहे मला डोळ्यात का पाणी आणतो अरे तुझी जीत झाली नाही भाऊ
खरा जितलास तू. मी सपशेल हारलो, वाजवण्यात हारलो, मनाच्या मोठेपणात हारलो, भाऊ म्हणून हारलो, मुलगा म्हणून बी हारलो, समधी कडून हारलो. राया, इंदू, इंदू, हात बघ, घड्याळा बिगर कसा सुना सुना वाटतोय. तुम्ही पळून जाणार हे वाटलंच आम्हाला. बरोबर, तुमचं 25,000 बुडलं, मग तुम्ही आम्हाला तुक्का लावता काय? आता कुठलं पैक देणार मी? आज सकाळी बँका उघडता देतो की. बँका उघडल्यावर तवर चला आमच्या मुक्कामाला बँक. ते बघा बाबा, ओ बाबा, अरे बाबा, बाबा थांब. मला बोलवलं असा एकलाच निघालास? एकलाच नाही तर दुसरं कोण आहे माझं? अरे बाबा, आम्हाला समजा कळलं आहे. देवाच्या दरबारात उशीर लागतो पण न्याय मिळतो. पोरला तुझा आहे, तिला घेऊन जा. आम्ही म्हणत होतो देवानं तिला आमच्या दाराशी आणला. आता म्हणू की देवानं ज्याचा त्याला परत केला. बाबा, बाबा, आमचं काय म्हणणं नाही, आमचं काय म्हणणं नाही. पोरगा तुझा आहे, तिला घेऊन जा. नाही दादा, माझा भिकाऱ्याचा पोर तू केवढ्या पदवीला नेलास. त्याला डोळं भरून बघितलं नाही, पोट भरलं माझ. तुला माझी शपथ आहे, शंभू शंकराची शपथ आहे. त्याला माझी ओळख सांगू नको. माझं एक काम करशील? ताईत माझ्या रायाच्या गळ्यात घाल. त्याच्या जन्मदात्या आईनं मरताना दिला होता. तिचा जीव अडकला होता पुरात. दादा, मी जातो. अरे पण हे समजा विपरीत होते. आपली काची ताटातूट करतोय आम्ही. बाबा, बाबा, मला एक योग आहे. तुला कोण आहे म्हातारपणी? नाही दादा, दादा, तू कष्ट हो नका. लयच ओढ्यावर पडलो, माघारी येईन मी तुझ्याकडे. बाबा, माझ्या बाबा.